श्री स्वामी समर्थ. श्री दत्त अवधूत विरचित स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ब्रह्मनिष्ठा वामन स्वामी आज्ञे करोन, बडोद्यात राहोन लोककल्याण करीती ते. वृद्धापकाळ आला, देहव्याधीग्रस्त झाला, वामनरावांच्या दुःखाला पारावर राहिना. भक्त सेवा करीत म्हणून मनी दुःखित, म्हणती जिने व्यर्थ लोकासी त्रास होत असे. मनी विचार करीत जलात व्हावे समाधीस्थ, प्राणायाम कुंभक साध्य होता केलेला. एके रात्री उठत समीप सूरसागर असत, समाधी घेण्यास उतरत जला माझी तेधवा. प्राणायाम करो लागत नवल वर्तले तेथ, प्रगटले स्वामी समर्थ भक्त रक्षण्या कारणे. स्वामी समर्थ प्रगटत हातासी त्याच्या धरीत, जलाबाहेर ओढीत देती श्रीमुखात ठेवूनिया. दिला बुक्क्यांचा मार, शिव्या घातल्या भरपूर, म्हणते प्रारब्धाचा भार चुकू का तू पाहसी. जरी आता चुकविसी तरी पुढील जन्मात भोगसी, म्हणून कधी प्रारब्धासी चुकू नये अवधारा. ऐसे सांगूनी तयासी आणून सोडिले ग्राहासी, दर्शन दिले सर्वासी घरातील लोकांना. आणि झाले गुप्त ऐसे स्वामी समर्थ, तयांचा महिमा अगाध कोणी कैसा वर्णावा. एक भक्त पाण्यात बुडत आहे व स्वामी त्याला बाहेर ओढून काढत आहेत. ते रात्री झोप लागली, वामनांची व्याधी गेली, कृपा करिता गुरु माऊली अशक्य सांगा काय ते. वामन होऊनी ठणठणीत अक्कलकोटी दर्शना येत, सर्वासंगे वृत्तांत कैसे प्रगटले श्री स्वामी. एक वृद्ध स्त्री पुत्रासहित होती स्वामी सेवा करीत, पुत्र अंधा असत म्हणून सेवा करीत असे. काही दिवस गेल्यावर पुसे स्वामींशी उपचार, स्वामी करुणा सागर म्हणते पहा काय ते. आमुची परीक्षा पाहण्याची 5 ब्राह्मण येत असती, तेव्हा याच्या नेत्रासी दृष्टी देऊ आम्ही हो. असो 4 दिवस जाती, 5 पंडित येती, म्हणती स्वामींची प्रचिती पाहावयासी आलोय. ऐसे लोका सांगत स्वामी समोर बैसत, स्वामी उगेची असत काही न बोलती तया लागी. ते स्वामींशी म्हणत सांगा वेद शास्त्रात, तुमची कीर्ती महासिद्ध म्हणून आम्ही ऐकली. श्री स्वामी नवल करीत अंध मुलाजवळ बोलावित, माळ त्याच्या गळ्यात घालीत, कृपाहस्त श्री ठेविती. तात्काळ अंधासी दृष्टी येत, स्वामी म्हणती तया प्रत, यांच्या मनातील शास्त्रात उत्तरासह सांगे तू. ऐसे ऐकता वचन मुलगा उभा राहोन, सांगे मनातील वचन वेदवाक्यासहित जे. सांगे उपनिषद भागवत पंडिता मनातील श्लोक, ब्राह्मण चरण धरित श्री स्वामींचे ते दवा. ऐसा महिमा अगाध वर्णो न शके शेष वेद, तो पुराण पुरुष स्वयंभू अक्कलकोटी राहिला. अंधासी नेत्र देत, मुक्यासी वाचा देत, पांगळ्यात आला वया लावत, ऐसा महिमा श्री गुरूंचा. ऐशा लीला अगाध करीती स्वामी समर्थ, ते दत्त प्रभू साक्षात प्रज्ञापुरी राहिले. नारायण भट नामे भक्त जाई तिरुपती दर्शनार्थ, तेथे स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी. अक्कलकोटी येऊन तो सांगे वर्तमान, तिरुपतीचं स्वामी दर्शन झाले म्हणून सांगे तो.
भक्त पुसती स्वामींसी, केव्हा गेला तिरुपतीसी. स्वामी म्हणते तयासी, गेलो होतो मनोनिया. सर्व आश्चर्य वाटत, स्वामी सर्वत्र फिरत. अक्कलकोटेही असत, नवल वाटे सर्वाती. तुकोजीराव होळकर जाती अबू पर्वतावर. स्वामी समर्थ गुरुवर, दर्शन देती तयाना. म्हणे केव्हा आलात, ऐसे पुसे स्वामी प्रत. आलो आत्ताच म्हणत, समर्थ स्वामी तयाना. होळकर येथे प्रज्ञापुरात, तेथे लोकांशी सांगत. अबू पर्वती भेटत, समर्थ स्वामी मनोनिया. लोक तयांशी म्हणत, स्वामी येथेची असत. ऐकोनी विस्मय बहुत, तुकोजीस वाटला. ऐसा महिमा अमित, येथे वर्णिला संक्षिप्त. श्री स्वामी समर्थ, अगाध महिमा जयाचा. एक ब्राह्मण गोदावरीच्या तीरावर, ध्यान करीत बसला आहे समोर. ज्योतीमध्ये स्वामी प्रगट झाले आहेत. भाबा गोलप पंचवटीत, सात्विक ब्राह्मण होते राहत. यज्ञदान तप करीत, अहंकार रहित होते ते. व्हावा ईश्वर साक्षात्कार, ऐसे तळमळे अंतर. करीती साधू सत्कार, परितळमळ जाईना. एके दिने ब्राह्ममुहूर्ती, गंगेवरी स्नाना जाती. स्नान करोनी काठावरती, जप करीत बैसले ते. समोर काही अंतरावर, दिसे ज्योत प्रखर. आह काय प्रकार, म्हणून बाबा पाहती. ज्योत येई पुढ्यात, त्यातून प्रगटती स्वामी समर्थ. प्रखर तेजाने दीपत, डोळे बाबा गुलपांचे. अजानुबाहू भव्य मूर्ती, किरणे सर्वत्र फाकती. दिव्य तेजाने झळकती, नयन त्या यती राजांचे. गोलप करीती नमस्कार, म्हणती आपण ईश्वर. करण्या माझा उद्धार, येथे आपण आलासे. होय म्हणती स्वामी समर्थ, आलो दर्शन देण्याप्रत. तुझ्या तपाचे फळ देत, हाय याची क्षणा माझी. मी अक्कलकोटी सांप्रत, हायस देहाने राहत. तू येई दर्शनाप्रत, ऐसे सांगती तया लागी. ऐसे म्हणून गुप्त, होती पहा स्वामी समर्थ. बाबा घोलप विस्मित, झाले पहा ते दवा. असो काही दिवसानंतर, घोलप जाती प्रज्ञापुर. पाहता दत्त दिगंबर, समाधी लागे तयाना. लोकांशी बाबा सांगत, हे असती भगवान दत्त. गोदावरी किनारी प्रगटत, दर्शन देण्या मज लागी. नाशिकात बाबा घोलप, मठ हाय पंचवटीत. ऐसे श्री स्वामी समर्थ, अगाध महिमा तयांचा. लोकोद्धारा कारण, करीती सिद्ध निर्माण. तो जगतपालक नारायण, जगोद्धुद्धारा कष्ट तसे. 300 अधिक निर्माण करीती सिद्ध, त्याद्वारे जन उद्धरित. ऐसा महिमा तयांचा. नृसिंह सरस्वती आळंदीचे, श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे. रामानंद बेडकर पुण्याचे, समर्थ शिष्य असती हो. शिर्डीचे साईनाथ, नाशिकचे बाबा घोलप. पुण्याचे शंकरनाथ, शिष्य असती समर्थांचे. अल्वनी बुवा, भारती बुवा, कृष्णगिरी रामपुरी बुवा. स्वामी स्थित स्वामी कुमार बुवा, शिष्य असती समर्थांचे. दत्तगिरी नामे भक्त, जन्म नृसिंहवाडीत. गुरुदर्शनात तळमळत, त्यांचे दृष्टांत होत असे. स्वप्नी म्हणती श्रीदत्त, मी हाय अक्कलकोटात. येऊनी मजला भेट, ऐसे सांगती तया लागी. दत्तगिरी ये प्रज्ञापुरी, पाहे मूर्ती गोजिरी. अजानुबाहू चमत्कारी, पाहुणी वंदन करीतसे. समाधी दिवस 7, त्यासी लावूनी देत. कर्नाटका पाठवित, लोकोद्धार करावयास. वेंगुर्ल्याचे आनंदनाथ, त्यासी स्वामी सिद्ध करीत. पादुका त्यासी देत, वेंगुर्ल्यासी पाठविले. अल्वनी बुवा नामे भक्त, असे बडोद्यात राहत.
एके दिनी अकस्मात दिव्य रूपाते पाहतसे. कटीवरी ठेवून हात स्वामी समोर प्रकटत. बुवा राहते पाहत अजानुबाहू समर्थांते. करुणी स्वामींसी नमस्कार स्तुती केली अपार. संस्कृतात काव्य सुंदर करुणी स्तुती करीतसे. नंतर पुसती तयांसी आपण कोटील रहिवासी. अंतर न पडो चरणासी म्हणून या पुसतसे. मी जाणे आपण ईश्वर परिस देह कोठे राहणार. कृपा करुणी सत्वर सांगा मजसी दयाघना. ऐसे प्रश्न संस्कृतात बुवा समर्थांसी पुसत. समर्थ संस्कृत भाषेत उत्तर देती तयाना. राहे भक्तांच्या हृदयात तैसेची सर्व तीर्थात. परिसंदेह सांप्रत अक्कलकोटी राहतसे. इतुके बोलुनी समर्थ तेतेची पहा होती गुप्त. अलवनी बुवा मणी म्हणत दत्तनयने पाहिला. अलवनी बुवा अक्कलकोटात कालांतरे येऊनी राहत. सर्व भक्ता सांगत अनुभव दत्त दर्शनाचा. ऐसे स्वामी समर्थ शिष्य निर्माण करीत. असंख्य शिष्य निर्मित लोकोद्धारा कारणे. राहून या चराचरात सद्भक्ते दर्शन देत. श्री गुरु स्वामी समर्थ अपार महिमा तयांचा. म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी. दत्त दिगंबर अवतरी अक्कलकोटी राहिला. इति अध्याय 5 संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.